पिंपरी चिंचवडच्या तपकीर नगर या ठिकाणी फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत। आग कशामुळे लागली याचा तपास देखील सुरू आहे। साताऱ्यामध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय। त्यावेळेला शहरामध्ये ग्रंथदिंडी आणि भव्य चित्ररथ शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। 4 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 37 मूर्ती बदलल्या जाणार आहेत। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्याअंतर्गत मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। भंग पावलेल्या किंवा तडे गेलेल्या 37 नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। कोरेगाव भीमा या ठिकाणी 208वा शौर्य दिन मोठ्या दिमाखात संपन्न झालाय। यावेळेला भीम अनुयायांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। भीमसागर विजयस्तंभ परिसरात जल्लोषात अभिवादन करण्यात आलं। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्यांमध्ये विजयस्तंभ परिसरातील गर्दी पाहायला मिळते। विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरी लिहून महाराष्ट्राची बदनामी केली असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलाय। विश्वास पाटील जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का असा सवाल करत संभाजी ब्रिगेडनं साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिलाय। शिर्डीमध्ये श्रीरामपूरमधल्या हत्या प्रकरणामध्ये बंटी जहागीरदारचा मृत्यू झाला। यावेळी जहागीरदारच्या अंत्यविधीकरता मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं। जहागीरदारवरती गोळीबार झाला होता। सलग सुट्ट्या असताना भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। उंट आणि घोडेस्वारी, विविध प्रकारचे झोपाळे, मनोरंजनाची साधनं यावेळी या ठिकाणी उपलब्ध आहेत। महाराष्ट्र शासन आणि शिक्षण संचालनालयानं शिक्षकांना भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिलेत। या निर्णयाचा निषेध करत हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या महेश ठाकरे यांनी केली आहे। गोंदियाच्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये नवीन वर्षानिमित्तानं पर्यटकांची गर्दी झाली होती। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात शालेय विद्यार्थी देखील सहलीसाठी आले होते। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती येवल्यामध्ये पतंग उडवण्याकरता लागणाऱ्या आसरी बनवणाऱ्या कारागिरांची लगबग सुरू झाली आहे। बांबूच्या सहाय्यानं आसरी बनवण्यात येत असून कारागीर विविध प्रकारच्या आसरी तयार करण्यात व्यस्त आहेत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिकलठाण या ठिकाणी जिवंत दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रांमध्ये मयत दाखवल्याचा प्रकार घडलाय। महिलेची हक्काची जमीन लाटण्याकरता तिला मयत दाखवण्यात आलं। करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे पीडित महिलेनं लेखी तक्रार दाखल केली आहे। नववर्षाच्या स्वागताला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता लाखोंची गर्दी झाली। समर्थांच्या दर्शनाकरता तब्बल 3 ते 4 किलोमीटर लांबीची रांग लागली होती। यावेळेला प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून उत्तम नियोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातूनही अनेक भाविक अक्कलकोट या ठिकाणी पोहोचले होते।